नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस गेल्या वर्षीसारखेच 2 दसरा मेळावे झाले. अर्थात 2 म्हणतोय याचं कारण शिवसेनेचे 2 दसरा मेळावे झाले, ज्यामध्ये एक अधिकृत निवडणूक आयोगाने ज्याला मान्यता दिली आहे अशा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा म्हणजे राजकीय पक्षाचा मेळावा, आणि दुसरा परंपरेने जो शिवाजी पार्कवर शिवसेना बाळासाहेबांचा मेळावा व्हायचा, तिथे त्यांच्या सुपुत्राने घेतलेला उभाठा शिवसेनेचा मेळावा. आणि दोन्ही मेळावे सगळ्या चॅनेलवरून सलग दाखवले गेले. जिथे एकत्रित चालू होतं तेव्हा अनेकदा स्क्रीनचे 2 तुकडे करून 2 भागात एकाच वेळेला दाखवले जात होते. एकीकडचं भाषण ऐकलं जात होतं, दुसरीकडचं नुसतं चित्र दाखवलं जात होतं. अशा प्रकारे दसऱ्याच्या मुहूर्तावर दोनही गटांचे किंवा 2 वेगळ्या पक्षांचे शिवसेना दसरा मेळावे दाखवण्यात आले. अर्थात जेवढं गेल्या वर्षी या मेळाव्याविषयी औत्सुक्य होतं, कुतूहल होतं, तेवढं यावर्षी नव्हतं. याचं कारण गेल्या वर्षी जो दसरा मेळावा शिवाजी पार्कात व्हावा म्हणून दोन्ही गटांनी अगदी हमरा तुमरीवर आल्यासारखं प्रकरण महापालिकेतून सुटत नाही तर कोर्टापर्यंत धाव घेतली होती. ती वेळ यावर्षी आली नाही, कारण शिंदे गटाने केलेला अर्ज आधीच मागे घेऊन टाकला आणि दुसरी जागा शोधली. आणि त्यांचा गेल्या वर्षी BKCत झाला होता, तो यावर्षी आझाद मैदानावर झाला. आणि दुसरा शिवाजी पार्कवर नेहमीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा झाला. अर्थात दोन्हीकडे ज्या प्रकारे बाळासाहेबांच्या काळातले शिवसेना मेळावे व्हायचे त्याची चमक धमक दिसली नाही. कारण बाळासाहेब नेहमी म्हणायचे की दसरा मेळावा हा विचारांचं सोनं लुटण्यासाठी असतो. त्यापैकी मला असं वाटतं की दोन्ही गटांतर्फे जे काय मेळावे साजरे झाले त्यामध्ये बाकी देखावा खूप असला तरी चमक धमक नव्हती. विचार म्हणाल तर विचार दोन्हीकडे मांडले गेले असं मी बिलकुल म्हणणार नाही. कारण एकीकडे शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच प्रमुख वक्ता होते आणि दुसरीकडे शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते. आणि उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कचा शिवसेनेचा मेळावा, वज्रमुठ मेळावा किंवा आणखीन कुठलाही मेळावा असो, त्यांची एक टेप रेकॉर्ड तयार झालेली आहे, ती त्यांनी लावली तरी चालेल. नवीन काय बोलायची गरज नसते. त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे टोमणे मारणं किंवा कशावरून तरी उखडून टाकू, होऊ देणार नाही, धमकावणं हा प्रकार चालू असतो. पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे एक गोष्ट लक्षात घेत नाहीत की ते बाळासाहेबांचा वारसपुत्र म्हणून पक्ष चालवत असले तरीही बाळासाहेबांचं कर्तृत्व, त्यांची राजकीय जाण, व्यंग काढण्यातली बाळासाहेबांची वाकडी दृष्टी किंवा योग्य जागा बघून तिथे टाळ्या हशा घेणं हे उद्धव ठाकरेंच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे. आणि हे स्वीकारलं ना तर मला वाटतं उद्धव ठाकरे अधिक चांगलं भाषण करू शकतील. त्यांचा जो स्वभाव आहे, प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाबरोबर त्याला काही मर्यादा येत असतात, काही व्यापकता मिळत असते. या दोनही गोष्टी ज्यांना समजतात तेच राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात यशस्वी ठरत असतात. बाळासाहेबांचं यश सगळ्यात मोठं कुठलं असेल तर त्यांनी एक पक्ष संघटना स्थापन केली, तिचा पक्ष झाला, त्या पक्षाला बाळासाहेबांनी सत्तेवर सुद्धा आणलं. पण सत्ता नावाचा जो घटनात्मक चौकटीचा भाग आहे त्यामध्ये आपण बसू शकणार नाही, तेव्हा त्या सत्तेपासून दूर बसायचं आणि रिमोटने सत्ता चालवायची ही कल्पना बाळासाहेबांनी पहिल्यांदा आणली आणि कमालीची यशस्वी करून दाखवली. ज्या दिवशी सगळ्या आमदारांसमोर आणि सगळ्या आमदारांसमोर असं ज्या वेळेला मी म्हणतोय
तेव्हा फक्त शिवसेनेचे नाहीत, तर युती म्हणून भाजप आणि शिवसेना या दोघांच्या आमदारांची एकत्र बैठक 1995 साली मुख्यमंत्री निवडीसाठी झाली. तिथेसुद्धा सगळ्यांनी बाळासाहेब ठरवतील तो नेता असा निर्णय घेतला आणि बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांचं नाव जाहीर केलं होतं. वास्तविक चर्चा सुधीर जोशींच्या नावाची होती, पण बाळासाहेबांनी निर्णय घेतला, विषय संपला. आणि नुसतं मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं नाही. लक्षात ठेवा, ज्या दिवशी बाळासाहेबांनी एक साध्या चिठ्ठीवर निरोप शिवसैनिकांकडे दिला आणि तो मनोहर जोशींकडे गेला, तेव्हा मनोहर जोशी हे राजीनामा घेऊन राज्यपालांकडे गेले होते. आणि राजीनामा राज्यपालांकडे सादर झाल्यावर बातमी बाहेर आली आणि राजीनामा देऊनच मनोहर जोशी आपल्या पक्ष प्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आले होते. त्यानंतर परत एकदा नवा मुख्यमंत्री निवडला गेला. तो सुद्धा नारायण राणे हे नाव बाळासाहेबांनी निश्चित केलं होतं. पण मुख्यमंत्रीपदावर कोणीही बसो, आपण त्याला नियंत्रित करू शकतो. आपल्या शब्दाबाहेर तो जाऊ शकणार नाही आणि तरीही सरकार व्यवस्थित चालवलं जाईल. अगदी शिवसेना भाजप युतीचं सरकार असलं तरी ते आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही, एवढी हुकूमत बाळासाहेबांनी निर्माण केली होती आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण घटनात्मक चौकटीत बसू शकत नाही याचं भान होतं. आपण सभा गाजवू शकतो हे त्यांना माहिती होतं. आपण व्यंग ओळखून नेमकं वर्मावर बोट ठेवू शकतो हे त्यांना माहिती होतं. आणि त्या आपल्या मर्यादा ओलांडून बाळासाहेब कधीही गेले नाहीत हे त्यांच्या यशाचं रहस्य आहे. दुर्दैवाने त्यांच्या सुपुत्राला ते कळलेलं नाही. त्यामुळे आज सत्ता आणि पैशाच्या बळावर मोठमोठी गर्दी जमवता येते, पण ती गाजवता येत नाही. आणि जितकी ती गर्दी उद्धव ठाकरेंना जमवता येते तितकीच गर्दी सहजगत्या एकनाथ शिंदे पण जमवू शकले. त्यामुळे सभेला गर्दी किती जमवली आणि किती टोमणे मारले याचा विचार केला तर मग या दसऱ्याला मेळावा झाला, पण खरोखरच विचारांचं सोनं लुटलं गेलं का असा प्रश्न विचारला तर त्याचं नकारार्थी उत्तर मिळेल. नकारार्थी. मला तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यामध्ये सर्वात आवडलेलं भाषण विचाराल तर दुर्दैवाने ते सुषमा अंधारे यांचं म्हणावं लागतं. कारण सुषमा अंधारेंच्या बोलण्यामध्ये फारसं सारांश तथ्य नसलं तरी निदान अभिनय चांगला बघायला मिळाला, उत्तम अभिनय बघायला मिळाला. आणि आपल्या ठराविक त्या डाव्या चळवळीतल्या किंवा बामसेबी चळवळीतल्या पल्लेदार भाषणात त्या मुशीतून तयार झालेल्या सुषमा अंधारे निदान आपण एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आहोत तर कसं पल्लेदार बोलायचं ते त्यांनी बोलून दाखवायला पाहिजे होतं आणि ते त्यांनी दाखवलं. आणि म्हणून जेवढे कोणी बोलले शिवाजी पार्कच्या मेळाव्यात त्यात लक्षात राहण्यासारखं भाषण कोणाचं असेल तर ते सुषमा अंधारेंचं होतं. आणि अक्षरशः सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना सुद्धा झाकळून टाकलं. आणि एकटे उद्धव ठाकरे नाही तर शिवसेनेचे मंचावर असलेले सगळेच्या सगळे वक्ते सुषमा अंधारेंनी झाकळून टाकले. याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो. आजवरच्या शिवसेनेच्या इतिहासामध्ये आणि प्रामुख्याने बाळासाहेब जो शिवसेनेचा दसरा मेळावा घ्यायचे त्याच्याशी तुलना केली तर याला गर्दीसाठी आणि शिवाजी पार्कसाठी शिवसेनेचा मेळावा म्हणावा का असा मला प्रश्न पडला. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा मेळावा होता. एकनाथ शिंदे हे कधीही मोठे सभा गाजवणारा वक्ता नव्हते. ते मुद्देसूद बोलतात, आवश्यक तेवढं बोलतात, कमी बोलतात, अधिक काम करतात, ही वस्तुस्थिती आहे. पण सभा जेव्हा होते आणि मोठी सभा आयोजित केली जाते तेव्हा ती सभा दणाणून टाकणं, त्या सभेला शिगेला पोचवणं असं ज्याला म्हणतात तसं होणं आवश्यक असतं. आणि आज शिवसेनेचे 2-2 अतिभव्य मेळावे झाले, पण त्यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेच्या
कामाला चालना मिळाली असं बिलकुल म्हणता येणार नाही. आणि म्हणून सोनं लुटलं गेलं का? बाळासाहेब विजयादशमीला जो शिवाजी पार्कला मेळावा घ्यायचे तेव्हा त्यांचं म्हणणं असायचं की विचारांचं सोनं लुटायला शिवसैनिक मेळाव्याला येतात. त्या बाबतीत बघायला गेलं तर मला असं वाटतं की दोन्ही मेळावे संपूर्ण अपयशी ठरलेले आहेत. हां, नाही म्हणायला अगदी जुन्या त्या शिवसैनिकांच्या आवेशामध्ये बोलणारे एक रामदास कदम एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात होते आणि त्यांनी एक नेहमी मला अगदी रामदास कदम बोलतात तेव्हा काही वेळेला मला दत्ताजी साळवींची ऐकलेली शिवाजी पार्कची भाषणं आठवतात. त्यावेळेला आठवतं अगदी आरंभीच्या काळात शिवसेनेच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये दत्ताजी साळवींना कमांडर दत्ताजी साळवी म्हटलं जायचं. शिवसेना हे नाव असल्यामुळे त्या काळात अशी सैनिकी स्वरूपाची विशेषणं शिवसेनेच्या अनेक नेत्यांना चिकटवली होती. जसं प्रमोद नवलकरांना शिवसेनेची मशीन गन असं म्हटलं जायचं. तर रामदास कदम यांचं जेव्हा मी भाषण ऐकतो तेव्हा मला थोडं थोडं त्यामध्ये दत्ताजी साळवींची आठवण येते. आणि दत्ताजी साळवी हे मुळातच त्या काळातल्या ऐतिहासिक नाटकामध्ये सुद्धा अनेक भूमिका करणारे असल्यामुळे ती ऐतिहासिक स्वरूपाची वाक्य फेकून मराठेशाहीच्या गुणगौरवाची वाक्य सहजगत्या आपल्या भाषणात आणून दत्ताजी साळवी शिवाजी पार्क दणाणून सोडायचे. मुळातच त्यांचा तो खर्जातला आवाज आणि शिवाजी पार्कसारखं विस्तीर्ण मैदान, तर त्याची थोडीशी झाक मला रामदास कदम यांच्या भाषणामध्ये मिळाली. पण अन्यथा बघितलं तर एका बाजूला निदान दत्ताजी साळवींची आठवण करून देणारे रामदास कदम होते आणि दुसऱ्या बाजूला बामसेफवाल्यांची जी सभा असते त्याची आठवण करून देणारी पण भाषा वेगळी असलेल्या सुषमा अंधारे होत्या. आता यातून विचारांचं सोनं लुटायचं म्हणजे काय लुटायचं हा प्रश्न पडतो. कारण विचार कोणीही मांडले नाहीत. हां, एकनाथ शिंदेनी आपण काय काय कार्यक्रम केलेत, आपण काय काय योजना आखल्या, आपण काय काय निर्णय घेतले याची यादी वाचून दाखवली आणि भविष्यात काय करणार आहे. अगदी मराठा आरक्षण याचा आपण शब्द देतो तो शिवरायांच्या पुतळ्यावर समोर डोकं टेकून आणि महाराजांना शब्द देऊन आपण हे आश्वासन मराठा समाजाला देतो असं एकनाथ शिंदे म्हणाले. तरी ज्याला शिवसेनेचा मेळावा म्हणतात असा फील दोन्हीही मेळाव्यामध्ये नव्हता, ही वस्तुस्थिती होती. कारण उत्साह जो असायचा, आता तो खुर्च्या मांडतात, प्रचंड बॅरिकेड्स उभ्या करतात. मी शिवसेनेच्या 66 सालपासूनच्या सगळ्या आरंभीच्या काळातल्या 30-40 वर्षातल्या सभा नित्य नेमाने ऐकलेल्या आहेत, ती गर्दी बघितलेली आहे. आणि गर्दी म्हणजे खुद्द बाळासाहेबांनीच सांगितलं की अगदी शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याला शिवरायांच्या पुतळ्याच्या मागच्या बाजूला कट्ट्यावर बसून खुद्द शरद पवार आणि अरुण मेहता यांनी पण ती सभा ऐकली होती. आणि लक्षात ठेवा 66ची शिवसेनेचा पहिला मेळावा म्हणजे शरद पवार हे साधे आमदारसुद्धा झालेले नव्हते. कारण शरद पवार 67 साली पहिल्यांदा आमदार झाले. म्हणजे बाळासाहेबांचं पहिलं भाषण पहिल्या मेळाव्यातलं शरद पवारांनी ऐकलं तेव्हा ते आमदारसुद्धा नव्हते, पण एक तरुण कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे होते. तेव्हापासून पुढच्या 20-25 वर्षामध्ये ज्या सभांचा दणका असायचा, त्यानंतर मला आठवते की वामनराव महाडिक 70 साली पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून परेल मतदारसंघातून निवडून आले. त्याची जी विजय सभा होती तेव्हासुद्धा मला आठवतं ही सभा सुरू होऊन संपेपर्यंत लोक येतच होते. आमच्या आत्ता जो चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणतात तिथून त्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली होती आणि ती मिरवणूक सुरू होऊन शिवाजी पार्कात येऊन संपत होती. पण मेळावा संपत आला तरी चिंचपोकळी स्थानकापासून येणारी मिरवणूक चालूच होती. मेळाव्याचा समारोप झाला
तरीही लोक येत होते. एवढं प्रचंड दुथडी भरून शिवाजी पार्कचं ग्राउंड ओसांडून वाहून गेलं होतं. तो जो उत्साह होता तो दोन्ही मेळाव्यामध्ये दिसला नाही, ही वस्तुस्थिती आहे. हळूहळू पुढल्या काळामध्ये वेगवेगळ्या उपनगरातून कल्याण, नाशिक इकडून पण ट्रकने शिवसैनिक दसरा मेळाव्याला यायचे. आता बसने येतात, ट्रकने येतात, मिळेल त्या वाहनाने येतात. पण मित्रांनो, शिवसेनेचा मेळावा हा जो काही प्रकार होता ना, त्यातली मजा दोन्ही मेळाव्यात दिसली नाही. त्यामुळे सोनं मिळालं कोणाला, सोनं लुटलं कोणी, हा प्रश्न मला पडला, खरोखरच पडला मित्रांनो. एक अत्यंत आक्रमक अशी संघटना, ज्या संघटनेचं काय ती रंगरूप होतं त्याची रया गेल्यासारखी वाटली. तो आक्रमकपणा, तो उत्साह हा सगळा संपून गेलेला आहे. कधी काळी कॉम्रेड डांगे आलेले, शिवाजीराव भोसले यांच्यासारखा वक्ता, वैजंतीमाला यासारखी त्या काळातली टॉपची हिरोईन दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कच्या स्टेजवर बसलेली होती. आणि पाऊस पडला तर पावसात भिजली सुद्धा. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की बाळासाहेब जे म्हणायचे की विचारांचं सोनं लुटायला येतात, तेव्हा बाळासाहेब हे पुढल्या काळामध्ये शिवसेना कुठल्या दिशेने जाणार आहे म्हणजे चालू राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यायचा आणि भविष्यात काय करायचं याची मांडणी विजयादशमीला व्हायची. त्याचा मागमूस नव्हता, कारण उद्धव ठाकरे तेच गद्दार आणि लेणं. एक मात्र उद्धव ठाकरेंचं मला आवडलं की गद्दारीचा शिक्का पुसला जात नाही हे ते म्हणाले. ते एकनाथ शिंदेपेक्षा शरद पवारांना लागू पडते, कारण आता 45-46 वर्ष झाली तरी शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला हे आजसुद्धा आठवणीने सांगितलं जातं. जो गद्दाराचा शिक्का कपाळावरचा पुसला गेला नाही, अशा नेत्याच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात आणि कोणाला शाप देतात? एकनाथ शिंदेना. मग सोपं आहे, सांगा, तुमचा शरद पवार होऊन जाईल हे पण सांगू शकत होते. पण नाही, 16 महिने उलटून गेले तरी आपण गमावलेल्या मुख्यमंत्री पदाच्या दुःखातून आणि सुतकातून उद्धव ठाकरे बाहेर पडत नाही आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आजचे यांना एक विनंती आहे की त्यांनी कोणाची तरी शिकवणी लावावी. ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे सभाजण आणून टाकतात, त्या प्रकारे तुम्हाला तो आवेश निर्माण करता आला पाहिजे. आपल्याला जे ऐकायला बसलेले आहेत त्यांच्या अंगामध्ये आवेश संचारला पाहिजे. शिवाजी बागची सभा ही बाळासाहेबांनी विचारांचं सोनं लुटण्यासाठी म्हटलं तरी त्यांच्या एक एक पाठीराख्यामध्ये, अनुयायामध्ये, शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांच्या भाषणातून आवेश संचारायचा. त्याचा मागमूस दोन्हीही सभांमध्ये दिसला नाही, दोन्हीही मेळाव्यांमध्ये दिसला नाही. हां, पण त्याचं प्रत्येक चॅनेलवर, प्रत्येक विश्लेषकांकडून आपण वेगवेगळं वर्णन ऐकलेलं आहे. इकडे यांचं पलडा भारी आहे, तिकडे त्यांचं पारडं जड आहे, वगैरे वगैरे. प्रत्येक जणाला बघायचं तसं त्याने बघितलं, किंबहुना ज्यांना बघायचं होतं तेच बघितलं. पण माझ्या मते प्रामाणिकपणे सांगायचं तर दोन्हीही मेळावे हे शिवसेना या नावाला शोभणारे नव्हते. एकनाथ शिंदे यांनी बचावात्मक पवित्रा सोडला पाहिजे आणि आक्रमक होऊन बोललं पाहिजे. मला वाटतं की शक्य झाल्यास त्यांनी रामदास भाई आहेत किंवा गजानन कीर्तीकर आहेत यांच्यासारखे आक्रमक वक्ते आता बाहेर आणले पाहिजेत. गुलाबराव पाटीलसुद्धा मला वाटतं अगत्याने बोलायला पुढे केले पाहिजेत आणि स्वतःसुद्धा अतिशय आक्रमक भाषेमध्ये, कारण तुमच्या बोलण्यातून शिवसैनिकांमध्ये तो आवेश निर्माण झाला पाहिजे. उद्धव ठाकरे यांचं गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात मोठं अपयश काय असेल तर आपल्या पित्याकडून जो वारसा घेऊन शिवसैनिकांमध्ये
तो एक वीरश्री संचालण्याचा जो प्रकार होता त्याचा मागमूस बाळासाहेब गेल्यानंतर दिसत नाही. तो थोडाफार आपल्याला राज ठाकरे यांच्या मेळाव्यामध्ये भाषणामध्ये बघायला मिळतो. आणि लक्षात ठेवा, बाळासाहेब जसे कुठल्याही मंचावर चढले तरी तो असमंत त्यांच्या करिश्म्याने व्यापून जायचा. त्याची छाया आपल्याला, प्रतिबिंब आपल्याला हे राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात दिसतं. ते त्यांच्या पक्षाची सभा असो, कार्यक्रम असो, किंवा ते कुठल्या तरी दुसऱ्या मंचावर उभे असोत, आपल्या अस्तित्वाने, उपस्थितीने लोकांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण करण्याची क्षमता, ती राजकारणात मतामध्ये कधी बदलेल हे मला माहीत नाही. पण मुद्दा इतकाच की आता सभा काय त्या होऊन गेलेत, मेळावे उरले ते कवित्व आहे. आणि दोन्ही मेळावे अपयशी ठरले. उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी अनेक सल्ले दिले, ते आमचं काही बघत नाहीत, ऐकत नाहीत, असो. पण एकनाथ शिंदे यांना मी आवाहन करीन की तुम्हाला पुढल्या काळामध्ये आपल्या पाठीराख्यांमध्ये वीरश्री आणि आवेश निर्माण होईल यासारखं, आणि यासाठी भाषण करण्याची सवय लावावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, सराव करावा लागेल. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.